भाजप नेते प्रवीण दरेकर जी आपल्यासोबत आहेत। सर, महाविकास आघाडीच्या सगळ्या जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांनी काल शपथ घेणं टाळलं, बहिष्कार घातला आणि आज ते शपथ घेत आहेत। कालच्या भूमिकेकडे महाविकास आघाडीच्या सगळ्या आमदारांच्या कशा पद्धतीने पाहतात? मला वाटतं हे केवळ एक अंकी नाटक आहे। म्हणजे 2 अंक सुद्धा ते 2 दिवस पुरे त्या ठिकाणी निभावू शकले नाहीत, भूमिका खोटी का होईना पार पाडू शकले नाहीत आणि त्याच्यामुळे अपयशानं एवढे खचलेत की त्या अपयशाचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचा केविलवाना प्रयत्न महाविकास आघाडीचा झालेला आहे आणि महाविकास आघाडी या मार्कडवाडीच्या निमित्तानं भरकटवाडी त्या ठिकाणी झालेली आहे। भरकटलेली महाविकास आघाडी आपल्याला त्या निमित्तानं बघायला मिळते। त्यामुळे अशा प्रकारे पहिल्या दिवशी सभागृहात न येणं, शपथ न घेणं, नौटंकी करणं, दुसऱ्या दिवशी सभागृहात त्या ठिकाणी येणं म्हणजे केवळ या ठिकाणी लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न आहे। परंतु लोकांनी त्यांना विधिमंडळात जाण्यासाठी निवडून दिलंय, त्यामुळे तिथल्या जनतेचा, मतदारांचा अपमान या आमदारांनी केलेला आहे आणि जर त्यांना ईव्हीएमवर डाऊट असेल तर त्यांनी पहिले राजीनामे द्यावेत, कारण त्यांनाच संशय आहे की आम्ही कसे निवडून आणलो। महाविकास आघाडीचे आमदार निवडून आणले, त्यांना तिथल्या ईव्हीएमवर विश्वास नाही का त्यांच्या निवडून आलेल्या ईव्हीएम वेगळ्या होत्या, दुसऱ्या वेगळ्या होत्या, हे सुद्धा त्या ठिकाणी मला वाटतं नौटंकीपणाचं लक्षण आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला ते कळून आलंय। त्यांच्या विधानसभेतली जनता त्यांना अजिबात माफ करणार नाही। पवार आज मार्कडवाडी गावामध्ये गेलेले आहेत, ईव्हीएम संदर्भात एक मोठं आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत। काल सुद्धा जी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सुद्धा त्यांनी जे आकडेवारी दाखवली त्यामध्ये सुद्धा म्हणतात की लोकांमध्ये एक वेगळा कल होता, हा निकाल लोकांना पटत नाही। मला वाटतं लोकांना जे पटतं ते लोकांनी निवडणुकीत केलं। संविधानाच्या आधारे निवडणूक आयोग निवडणुका घेतो, त्यामुळे लोकशाही मार्गाने निवडणुका झाल्यात। पुन्हा अशा निवडणुका घेण्याची प्रथा नाही, कायदा नाही, त्याच्यामुळे संविधानाचाच अपमान कायदा हातात घेऊन पवारसाहेब आणि महाविकास आघाडी करू पाहते। माझं पवारसाहेबांना सांगणं आहे की तुमचे आमदार जिथे निवडून आले तिथे तुमचा विश्वास नाही आहे का की तिथल्या ईव्हीएम खोट्या होत्या, त्यांनी आमच्या आमदारांना निवडून आणलंय, की तुमच्या आमदारांना खात्री होती की मी पडणार आहे तरी मी निवडून कसा आलो। त्यामुळे मला वाटतं लोकांना नाटक कळतं। लोकांनी विधिमंडळात येण्यासाठी निवडून दिलंय, लोकांनी तुम्हाला नौटंकी करण्यासाठी निवडून दिलेलं नाही। तुम्हाला तुमच्या मतदारसंघातील जनता माफ करणार नाही, तुम्हाला त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल। तुमची प्रतिमा तुमच्या विधानसभा क्षेत्रात मलिन झाले हे मी अत्यंत ठामपणे सांगू इच्छितो। पवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आणखी एक विधान केलं की इंडिया आघाडीचं नेतृत्व ममता बॅनर्जी करू शकतात। राहुल गांधी यांचं नाव असेल, उद्धव ठाकरे यांचं नाव असेल, हे आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून घेतलं जात होतं, मात्र शरद पवार आता कुठेतरी ममता बॅनर्जी यांच्या नावाशी सहमती। पवारांच्या पोटात एक आणि ओठावर दुसरंच असतं। आता त्यांनी क्लिअर कट सांगावं की राजीव गांधीमध्ये, राहुल गांधीमध्ये नेतृत्व करण्याची धमक नाही किंवा कुचकामी अशा प्रकारचं नेतृत्व आहे। उद्धवजी ठाकरे साहेबांमध्ये क्षमता नाही, कुचकामी नेतृत्व करण्यामध्ये आहेत, हे सांगावं। परंतु पवारसाहेब कधीच थेट सांगत नाहीत। त्यांनी नकळत सांगून दिलंय की ममता बॅनर्जी नेतृत्व करू शकते, बाकी कोणाची त्या ठिकाणी क्षमता नाही, कुवत नाही, हे नकळत त्यांनी सांगितलेलं आहे। आणि तिसरं म्हणजे त्यांच्याही मनामध्ये अंतस्थपणे या परिस्थितीचा फायदा घेऊन नेतृत्व करायचं का अशी सुद्धा शंका त्यांच्या बाबतीत येऊ शकते। शेवटचा एक प्रश्न, बेळगावमध्ये मराठी भाषिकांचा महामेळावा उद्या पार पडणार आहे, मात्र या मेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारलेली आहे। शिवाय जे महाराष्ट्रातले नेते आहेत त्यांना सुद्धा तिकडे जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे। या सगळ्याकडे कसं पाहताय? कारण महायुतीचे अनेक नेते समन्वयक म्हणून कर्नाटक सरकारशी मागच्या काळामध्ये बोलत होते, संवाद साधत होते आणि तरी सुद्धा त्याला म्हणावं तसं यश येताना पाहत नाही। महायुती किंवा महाराष्ट्र सरकार हे त्या ठिकाणी मराठी माणसांच्या बेळगावमधल्या पाठीशी उभं आहे। काल होतं, आज आहे आणि उद्याही राहील। तशा प्रकारची भूमिका कुठल्याही पक्षाचं सरकार महाराष्ट्राचं असो घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि हे महायुतीचं सरकारसुद्धा मराठी भाषिकांच्या पाठीशी ताकदीनं आहे। अशा प्रकारच्या गोष्टींची राज्याचे मुख्यमंत्री दखल घेतील आणि योग्य तो मार्ग काढतील।
धन्यवाद सर. प्रवीण दरेकर आपल्यासोबत होते आणि त्यांनी मार्केटवाढीच्या मुद्द्यावरून की EVMचं जे काही आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करतायत त्या मुद्द्यावरून मार्केटवाढीचं कुठेतरी भरकटवाढी होते अशा शब्दामध्ये त्यांनी टीका केलेली आहे. शिवाय शरद पवार यांच्यासारख्या नेत्याकडून ही अपेक्षा नसल्याचं सुद्धा त्यांनी बोलून दाखवले. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटेसोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.